Yes, very good morning to all. Very good morning to all. येतोय ना आवाज? नाही. Yes, very good morning to all. येतोय का आवाज? Okay. So vector form, page number 155. Example number 5th, page number 155. वेक्टर मध्ये पुढचा पार्ट ऑलमोस्ट थेरम म्हणून आहे. थेरम म्हणून आहे. नेक्स्ट पार्ट इज द थेरम, पेज नंबर 155. एक्झाम्पल नंबर 5th ॲज अ थेरम म्हणून आहे. हे काही फ्यू 4 थेरम्स आहेत, त्याच्यापैकी हा एक. 4 थेरम्स आहेत, 4 or 5 थेरम्स आहेत, त्याच्यापैकी हा एक. वाचा काय क्वेश्चन. काय क्वेश्चन? पेज नंबर 155. Prove that the medians of triangles are concurrent. 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 हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. Medians of triangles are concurrent हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. येस, डायग्राम 5.39 समजून देतो. तुम्ही कॉपी करा नंतर त्याला. समजून देतो, तुम्ही कॉपी करा. काय त्यांना क्लिअर करायचं हे तुम्हाला सांगेल त्याच्यामध्ये. सो ऍज पर द डायग्राम समजून देतो, तुम्ही लिहून काढा. वर्डिंग आहे. येस, एसे रायटिंग सारखं लिहित राहायचं त्याला बघ. ए बी सी आर द वर्टेसेस ऑफ ट्रायंगल. ए बी सी the vertices are triangles. Okay, median joining the point. अर्थ काय? Midpoint, right? Which is not the perpendicular. A मधून जाणारी लाईन आणि BC ला काय असेल? BC ला काय असेल? A मधून जाणारी लाईन बट BC ला what? BC ला B आणि C चा midpoint, not the perpendicular, midpoint, right? So A मधून एक लाईन ड्रॉ करा which will meet to the BC at point D. At point D. The AD is the median. AD is the median. AD is the median. Similarly, BE, B to E. E is the midpoint of AC. E is the midpoint of AC. So triangle ABC पहिल्यांदा. Triangle ABC. D is midpoint of BC. D is the midpoint of BC. समजून घ्या पहिल्यांदा. So B काय indicate असेल? A as a vector, B as a B, C as the C, D as the D. D हा जर BC चा midpoint असेल, D हा जर BC चा midpoint असेल, तर what should be the D vector? What should be the D vector? D हा BC चा midpoint आहे. D हा BC चा midpoint आहे. D हा BC चा midpoint आहे. Then what? Yes, clear आहे. D हा BC चा midpoint आहे. B plus C divided by 2. Correct? थोडं समजून घ्या. B plus C divided by 2. Correct? Similarly, E is the midpoint of, सांगा. E हा कशाचा midpoint आहे?
E हा कशाचा मिड पॉइंट आहे? E is the midpoint of AC. E is the midpoint of AC. That is equal to E equal to A plus C divided by 2. Correct? A plus C divided by 2. E is the midpoint of AC. झालं इथपर्यंत? E is the midpoint of AC. Similarly, another form, that is midpoint of AB. जर F असेल, midpoint of AB जर F असेल, काय सांगाल या ठिकाणी? इथं F, which is the midpoint of AB. F is the midpoint of AB. F is midpoint of AB. F is the midpoint of AB. काय लिहू शकता या बाबतीत? F is the midpoint of AB जर असेल तर F is the midpoint of AB असेल तर A plus B divided by 2. Correct? Vector F equal to A plus B divided by 2. हे 3 forms. D, E, F. Now, हा 2 या साईडला घ्यायचा. 2D, 2 into D equal to B plus C. Correct? त्यानंतर 2 into E equal to A plus C. 2 या साईडला घ्यायचा. 2 times F equal to A plus B. इथं A, B, C असण्यासाठी इथं कशाची कमी आहे? 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 A, B, C असण्यासाठी कशाची कमी आहे तिथं? A ची कमी आहे. करेक्ट? Add A on both the sides. Add A on both the sides. A both साइडला ऍड करा. A both साइडला ऍड करा. काय होईल सांगा? जर मी इथं A ऍड केलं तर 2D प्लस A इक्वल टू A प्लस B प्लस C मिळतं. करेक्ट? 2D प्लस A बोथ साइडला A ऍड केला. सिमिलरली ऍड व्हॉट? याच्यामध्ये काय ऍड करणार? ABC कम्प्लीट होण्यासाठी याच्यामध्ये काय ऍड करणार? काय ऍड करणार? काय ऍड करणार? मला सांगा, एबीसी मला कम्प्लीट करायचं आहे. कुठं? राईट हँड साइड मध्ये. कशाची कमी आहे? बी ची कमी आहे. सो ऍड द बी. सिंपल. ऍड द बी. 2E प्लस बी इक्वल टू एबीसी. करेक्ट? एबीसी. इथं सी ची कमी आहे. 2F प्लस सी एबीसी. झालं? लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइड. राईट? So first part, left hand side, 2D plus A divided by, write it, 2 plus 1 equal to A plus B plus C divided by 2 plus 1 as the 3. Both side ला 3 न divide केले. Both side ला 3 न divide केले. कळलं हे? Both side ला 3 न divide केलं. Both side ला 3 न divide केले. इथं 3 लिहिताना 2 plus 1. इथं 3 जशाला तसं लिहितो. पहिल्या पार्ट ऑफ डिनॉमिनेटर 3 घेतला. इथे सुद्धा 3 घेतली. क्लिअर? येस. सेंट्रॉइड फॉर्म्युला. इट बिकम्स द सेंट्रॉइड फॉर्म्युला. करेक्ट. आता सेकंड पण तसंच कन्वर्ट करा. सो 2E प्लस B डिवायडेड बाय 2 प्लस 1. That is A plus B plus C divided by 3. And now last one, 2F plus C. इथं 2F plus C divided by 2 plus 1 is the 2 plus 1 equal to ABC divided by 3. First part divided by 3. Second part divided by 3. इथं लिहिताना 2 plus 1 लिहा. इथं 3 लिहा. 2 plus 1 divided by 3. क्लिअर आहे? काय झालं यांचं? या सर्वांसाठी राईट हँड साइड सेम आहे. व्हॉट इज द मीनिंग? राईट हँड साइड सर्वांसाठी सेम आहे.
राईट हँड साइड सर्वांसाठी सेम आहे. सो वी कॅन आता इक्वल रेशो सारखं लिहू शकतो याला. याला सगळ्यांना इक्वल रेशो सारखं मेन्शन करू शकता. इक्वल रेशो सारखं मेन्शन करू शकतो. हे क्लिअर आहे का तुम्हाला इथपर्यंत? हे क्लिअर आहे का प्रत्येकाला आता? काहीच नाही, अगदी सिंपल आहे. ए अपोजिट साइड बीसी साठी आहे आणि डी त्याचा मिड पॉइंट. करेक्ट? Yes, RHS equal to sum of the LHS. RHS equal to sum of the LHS. Sum of 9. Equal formations मध्ये. Equal होणार ते. Equal ratio सारखं ट्रीट करा त्याला. Equal ratio सारखं ट्रीट करू शकता. काय असेल त्यामुळं 2D plus A divided by 2 plus 1. 2E plus B divided by 2 plus 1. 2F अगदी सिंपल आहे. 2F plus C divided by 2 plus 1 equal to A plus B plus C divided by 3. सगळ्यांचेच कॉमन रेशो A plus B plus C divided by 3. ही लेफ्ट हँड साइड, ही लेफ्ट हँड साइड आणि ही लेफ्ट हँड साइड तिन्ही इक्वल. ऑल लेफ्ट हँड साइड्स आर इक्वल. ऑल लेफ्ट हँड साइड्स आर इक्वल. रेशो सारखं ट्रीट करा आणि तो रेशो सेम आहे. A plus B plus C divided by 3. And consider this as the G. Consider this as the G, which is median joining the point, we can say, which is median joining the point, capital G, which is median joining the point, capital G. Vector is G. Vector G म्हणून येतो. Median joining the point, we can say, which divides AD in the ratio, check करा. AD वाचताना वेक्टर AD 2:1 ratio. Vector AD ratio 2:1. आता समजतोय? Vector BE ratio 2:1. Vector CF ratio 2:1. So G divides AD, BE and CF in the ratio 2:1. So G is the centroid of this triangle ABC. G is the centroid of this triangle ABC. G lies on the median. G काय झाला? Median वरती आला. AD, BE and CF. AD, BE and CF. या median वर तो आला. या median वरती तो आला. करेक्ट आहे का? या median वरती तो आलेला आहे. क्लिअर आहे का? जमेल का टेक्स्टबुक मधून लिहिताना? क्लिअर असेल का ते? तुम्हाला स्वतःला लिहिता येईल का आता टेक्स्टबुक मधून? फक्त कन्सेप्च्युअली काय लिहायचंय? डी मिड पॉइंट आहे बीसीचा. इथे आपण हा क्लिअर करा. ए ची कमतरता आहे. ए कमी आहे इथं. ए ऍड करा. प्रत्येक टर्म मध्ये तसंच होत चाललंय. प्रत्येक टर्म मध्ये तसंच होत आहे. येतं ना थेरम? येऊ शकतो. याआधी विचारलेलं सुद्धा आहे बऱ्याच वेळेस. विचारतात. Medians of the triangles are concurrent. Medians of triangles are concurrent. They will meet at the same point, right? And G divides AD in the ratio 2:1. हा 2:1. हा 2:1 मध्ये divide करतो, which is the concurrent point. Here we can conclude the part. G divides AB, BE, CF in the ratio 2:1. So G is what? Is the concurrent point for the median AD, BE and CF. याच्यासाठी तो काय झाला? Concurrent point. Is the concurrent point for all the medians forms. सर्व medians. करू का रफ? ही काही इथून कॉपी करायची गरज नाही. टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे तुम्हाला. टेक्स्टबुक मध्ये आहे, व्यवस्थित फक्त परफॉर्म करा. व्यवस्थित आलं पाहिजे व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. अगदी सिंपल आहे. अगदी सिंपल आहे. थेरम्स या आधी थेरम नंबर 2, थेरम नंबर 4, त्याच्यानंतर हा थेरम.
यापैकी एखादा येतो म्हणजे येतं. त्याच्या पुढे पण अजून थेरम आहेत, त्याच्यापैकी तुम्हाला विचारलं जाणार. एक थेरम एक्सपेक्टेड असतो वेक्टर मध्ये बोर्डला. बाकी याच्यावरती क्वेश्चन, सेंट्रॉइड वगैरे याचे क्वेश्चन्स असतात. ओके, तसं 6th वन आहे, पेज नंबर 156. पेज नंबर 156, 6th one. 6th one. Prove that the angle bisector of triangles are concurrent. Angle bisector of triangles are concurrent. Angle bisector of triangles are concurrent. 156 page number. Theorem number किंवा example number 6 as a theorem म्हणून येतो. Example number 6 as a theorem म्हणून येतो. Consider this as a theorem. Theorem म्हणून येतो हा. Prove that the angle bisector of triangle are concurrent. Prove that the angle bisector of a triangle are concurrent. So check करा, पहिले diagram समजून घ्या व्यवस्थित. Need to understood the diagram clearly. Diagram पहिले clearly समजली पाहिजे. As per the textbook notation देऊन ठेवतात, तुमचं confusion कमी राहील. As per the textbook notation देऊन ठेवतात. A, B and C. Yes, diagram 5.4. 5.4 मध्ये A opposite side x consider करायचे. A opposite side x consider करणार. A opposite side म्हणजे length of BC is x. 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 Length of AC is what? AC किती आहे? AC किती आहे? And AB किती? C and AB किती आहेत? AC किती आहे? Length of AC is what? Length of AC is what? तुला पटकन. Length of AC is what? Opposite to A is BC, which is x. अथर्व पाचपुते, पेज नंबर 156, एक्झाम्पल नंबर 6. पाहून सुद्धा सांगता येत नाही म्हणजे अवघड आहे. यस, पटकन. लेंथ ऑफ AC किती? लेंथ ऑफ AB किती? पाहून सांगायचं डायग्राम मध्ये किती आहे. BC जर x असेल तर AC आणि AB किती आहे? अरे पाहून सांगाय मानसी, पाहून सांगायचे, पाहून टेक्स्टबुक मध्ये पाहून सांगायचं डायग्राम मध्ये. याचा अर्थ पुस्तक तुमच्या समोर नाहीये, बुक्स तुमच्या समोर नाहीये, पुस्तक सुद्धा काढायचा कंटाळा आहे. यस समय, करेक्ट. मानसी, यस बरोबर. साईना, यस. काय अवघड आहे त्याच्यामध्ये? दिस इज द वाय अँड दिस इज द झेड. समजण्यासाठी बुक समोर ठेवा, नाही समजणार त्याच्याशिवाय काय चाललंय. चेक करा. ए अपोजिट एक्स आहे,
बी अपोजिट वाय आहे, सी अपोजिट झेड आहे, राईट. या पद्धतीनं. नेक्स्ट इथं अँगल बायसेक्टरचा अर्थ, अँगल बायसेक्टिंग फॉर्म, अँगल बायसेक्टिंग फॉर्म. ए मधून अँगल बायसेक्टिंग फॉर्म इज द डी. ए मधून अँगल बायसेक्टिंग असणारा फॉर्म विच विल मीट ऍट द पॉइंट डी. डी हा मिड पॉइंट आहे का रे? किंवा एडी परपेंडिक्युलर आहे का? नो. देन व्हॉट? अँगल बायसेक्टरचा अर्थ, अँगल बायसेक्टरचा अर्थ D divides BC in the ratio B divides AC. D divides, sorry, BC in the ratio Y is to Z. इथला Y उचलायचा इथं ठेवायचा, इथला Y उचलायचा इथं ठेवायचा, इथला Z उचलायचा इथं ठेवायचा. काय असतात? या साइड्स प्रोपोर्शनेट मध्ये असतात, बरोबर आहे ना अर्थ? या ज्या साइड्स आहेत, या साइड्स आहेत, या साइड्स साठी काय असतात? प्रोपोर्शनेट असतात. दॅट इज द अँगल बायसेक्टर. कन्सेप्ट कळलं का? AC, CD, AB अँड BD यांचा रेशो काय असतो? प्रोपोर्शनेट असतो, प्रोपोर्शनेट असतो. दॅट इज द अँगल बायसेक्टर कन्सेप्ट. येस, या बाबतीत अँगल कुठला? CAD इथला पार्ट आणि DAB काय असतील? इक्वल फॉर्मेशन. तर हे साइड्स काय होतात? प्रोपोर्शनेट मध्ये येतात, प्रोपोर्शनेट मध्ये येतात. लिहिलं हा पार्ट? लिहिलं का? सो इथला पॉइंट मिड पॉइंट नाही येतो. आता मिड पॉइंट नाही येतो, मिड पॉइंट नाही आहे. इथलं वेक्टर A, इथलं वेक्टर B, इथलं वेक्टर C. समजून घ्या काय लिहायचंय. D divides what? BC. D divides BC, line segment BC internally in the ratio, internally in the ratio. D divides line segment BC, D divides BC internally in the ratio what? In the ratio what? D divides BC in the ratio what? काय आलं? रेशो. ही एक लेंथच आहे, ही एक लेंथच आहे. प्रोपोर्शनेट लेंथ आहेत, पण प्रोपोर्शनेट लेंथ असतात त्या. सांगा फुलं पटकन. रेशो सांगायचा आहे मॅडम, रेशो. नुसतं वाय सांगून उपयोग नाहीये. विचार करा व्यवस्थित. डी हा डिवाइड करतो कोणाला? BC ला. व्हॉट इज द रेशो? येस, करेक्ट मानसे. आता पटकन सांगा, व्हॉट शुड बी द रेशो? P हा डिवाइड करतो BC ला. मधुर, रॉंग. D इज नॉट द मिड पॉइंट. मीडियन असेल तर मिड पॉइंट. इथं मीडियन नाही, मीडियन नाही आहे. सांगा पटकन. रोशनी, करेक्ट. एवढंच प्रश्न विचारलाय. डी BC ला रेशो मध्ये डिवाइड करतो. अरे मधुर, इथं लिहिलंय ना रेशो, इथं रेशो लिहिलाय ना. काय लिहिलं? हा वाय उचलला, या लेंथचा प्रोपोर्शनेट इथं असतो, इथं वाय लिहिलं. या लेंथचा प्रोपोर्शनेट इथं असतो, तो इथं लिहिलाय. आता एवढं सांगायचंय, BC D हा डिवाइड करतो, म्हणजे रेशो किती? Z is to Y. Z is to Y का Y is to Z? Z is to Y. Z is to Y. हे समजलं पाहिजे, हे समजत नाही पटकन. क्लिअर आहे का प्रत्येकाला? D divides BC in the ratio Z is to Y. Internally in the ratio
AB is to AC. हा इथं घ्यायचा, हा इथं घ्यायचा, लक्षात ठेवा. त्याला AB is to AC म्हणू शकता. AB is to AC. AB is to AC. Yes, B to C आहे. B to C. मला सांगा आपण कसं लिहितो? आपण असं लिहितो PQ. R divides PQ in the ratio. सांगा कसं लिहितो आपण? पटकन सांगा. R divides PQ in the ratio. N is to M का M is to N? मधुर बोल पटकन आता. इकडे सोडून दे, इकडे लक्ष द्या. R divides PQ in the ratio. N is to M का M is to N? तसंच आहे ना, सेमच आहे. Yes, मधुर. M is to N का N is to M? N is to M, विकी. काय डोकं सटकलंय का काय? रेशो किती इथं? R divides PQ in the ratio N is to N. राजांनो याच्यापेक्षा काय सिंपल आहे? R divides PQ in the ratio M is to N. बरोबर आहे का? PQ in the M is to N. तुम्हाला सांगताना काय सांगितलं होतं? लक्ष द्या. PQ असं जर वेक्टर असेल, राईट, सो रेशो M is to N हा P into N होतं, M into Q होत असतं, M into Q होत असतं, असं उलट आहे. जर एक्सटर्नल डिव्हिजन असेल तर, एक्सटर्नल डिव्हिजन असेल तर त्याचा इम्पॉर्टन्स असतो. काय घ्यायला पाहिजे पहिल्यांदी? M with Q, M with Q minus P with N, P with N, M with Q, P with N असं घ्यायला पाहिजे. एक्सटर्नली असेल तर M minus N, वेक्टर PQ, रेशो MN, एक्सटर्नली बाबतीत तुम्हाला हे सांगितलं. पण वाचताना इथं R divides PQ in the ratio what? MN का NM? Similarly, D divides BC in the ratio Y is to Z का Z is to Y? सांगा पटकन. D divides BC in the ratio what? क्लियर आहे आता? क्लियर आहे का आता? क्लियर आहे का? या ठिकाणी हा Y इथून घ्यायचा, हा Z इथून घ्यायचा, हा Y इथून घ्यायचा इथं, हा Z घ्यायचा इथून इथं. चालेल का? याला म्हणतात अँगल बायसेक्टिंग फॉर्म. याला म्हणतात अँगल बायसेक्टिंग. हे प्रोपोर्शनेट असतात, या साइड्स प्रोपोर्शनेट असतात. AB is to AC ने डिवाइड होतो, BC AB is to AC याच्या प्रोपोर्शनेट मध्ये डिवाइड होत असतो. हा कन्सेप्ट आहे कशाचा? अँगल बायसेक्टिंगचा. नाव I will draw another bisecting line from the point B, वरून. ओके, या ठिकाणी बी मधून एक अँगल बायसेक्टर टाका AC साठी. AC वरती एक अँगल बायसेक्टर टाका, and which is nothing but the E. E divides AC in the ratio, सांगा आता.
E divides AC internally in the ratio. सांगा रे पटकन. सांगा पटकन. E divides AC internally in the ratio. बोला पटकन. Wrong. मधुर wrong. बोला पटकन. काय कळतं तुम्हाला? हा जसा पॉइंट लिहिला तसा हा लिहायचा आहे. हा जसा लिहिला तसा हा लिहायचा आहे. So what should be your answer? What should be your answer? Mansi wrong. Shruti wrong. E divides AC in the ratio what? E divides AC. Pranil wrong. Arnav wrong. E divides AC in the ratio. व्यवस्थित डायग्राम चेक करा. याच्यासाठी जसं लिहिलंय तसं याच्यासाठी लिहायचं. आशुतोष रॉंग. का नाही समजत आहे? सरळ सरळ लिहिलंय. पहिल्या केस मध्ये काय केलं चेक करा व्यवस्थितपणे. वेदांती रॉंग. करण यस करेक्ट आहे. अथर्व करोटे यस करेक्ट. अरे याच्यावरून का नाही थिंक करत आहेत तुम्ही? का नाही थिंक करत? E divides AC in the ratio. Yes, मुग्धा करेक्ट. कसं सांगितलंय थोडासा विचार करा. B divides. का सांगतोय परत परत हे? हा थेरम आहे. विचारला जातो कंपल्सरी. हे येणार, हे थेरम्स म्हणून येणार, म्हणूनच याचा इम्पॉर्टन्स आहे. आशुतोष मोरे ए कुठून आला? ए कुठे आहे? काय संबंध एचा? एचा काही संबंध नाही आशुतोष. यस समर्थ करेक्ट. अभिषेक करेक्ट. प्रणील आता बरोबर आहे. काय झालं होतं प्रणील? झोप नव्हती झाली. अर्णव रॉंग. आशुतोष रॉंग. अरे रजन हा डी डिवाइड्स BC कसा काढला तुम्ही? डी डिवाइड्स BC कसा काढला? हा Z उचलून इथं ठेवला, हा Y उचलून इथं ठेवला. बरोबर आहे मधुर. यस. D डिवाइड्स BC त्यावेळेस काय केलं? हा Z उचलून इथं ठेवला, हा Y उचलून इथं ठेवला. तो झाला त्याचा रेशो. मग आता रेशो काय येईल बरं? When E divides AC in the ratio असल्यास रेशो काय असला पाहिजे? थोडा पण विचार करत नाही. थोडा पण विचार करत. एक गोष्ट क्लिअरली सांगितल्यानंतर दुसरी गोष्ट आली पाहिजे ना. हे काय पाठ करणार का काय आता तुम्ही? आशुतोष रॉंग. वायचा काही संबंधच नाही येणार. वायचा काही संबंध नाहीये. उरलं कोण रे? उरलं कोण? वायचा काही संबंध येणार नाही. उरलं कोण? हे दोन उरले. का? कारण ही लेंथ वाय. कुणाला उचलून कुठे ठेवायचं? हा Z उचलायचा, हा Z उचलायचा, इथं ठेवायचं. करेक्ट. हा Z उचलायचा इथं ठेवायचं, हा X उचलायचा इथं ठेवायचा. सांगा रेशो किती झाला? एवढं सांगायला एवढा वेळ लावतो. इथं वाय, ही टोटल लेंथ वाय, तो उचलायचा इथं ठेवायचा सीडीच्या ठिकाणी, हा Z उचलून इथं ठेवायचं. हे झाले त्यांचे रेशो. झेपलंय का हे? झेपलंय का ते? काय होतं हे क्लिअर आहे का? ए अँगल समोरची साइड X, बी अँगल समोरची साइड Y, बी अँगल समोरची साइड Y, सी अँगल समोरची साइड Z. डी जर AD जर अँगल बायसेक्टर असेल तर हा Y इथं लिहायचा आहे, हा Y CD म्हणून लिहायचा आहे. राईट. AB DB, AB DB म्हणून रेशो म्हणून आला. D divides BC in the ratio Z is to Y. हा Z इथं आला, हा Y इथं आला. Similarly, E divides AC, E divides AC in the ratio Z is to X, Z is to X. Last now, last. If I draw the CF, I draw the CF. F divides AB in the ratio. F divides AB in the ratio. F divides AB in the ratio.
F divides AB in the ratio. Yes, Madhur. Correct. Samar. बरोबर आहे आता. Madhur. Yes. सृष्टी, श्रावणी, अर्णव. Yes. आता कळालं तुम्हाला. मानसी. करेक्ट. कळालं का रेशो कसा क्रिएट झाला? हा y उचलायचा आहे, इथं ठेवायचा. x उचलायचा, इथं ठेवायचा. दॅट्स इट. हा y इथं लिहा, थोडासा क्लोज. हा x इथं लिहा. काय होतं, हे नोटेशन थोडेसे गडबड करते. त्यामुळे ते लेंथ फॉर्मेशन्स व्यवस्थित मेन्शन करा. लेंथ फॉर्मेशन व्यवस्थित मेन्शन करा. सोपं असतं. ए अँगल अपोजिट एक्स असतं, लक्षात ठेवा. ए अँगल अपोजिट एक्स असं लक्षात ठेवा. बी अँगल अपोजिट काय रे? बी अँगल अपोजिट वाय. बी अँगल अपोजिट वाय. सी अँगल अपोजिट झेड. करेक्ट. हे लक्षात ठेवायचं. ए अपोजिट एक्स. ए अपोजिट एक्स. बी अपोजिट वाय. बी अपोजिट वाय. सी अपोजिट झेड. बस एवढं लक्षात ठेवायचं. हे ठेवलं की हे रेशो लिहिता आले पाहिजेत. त्याच्यानंतर कसं उचलणार, हे असं फॉर्म करायचं. असं फॉर्म करायचं. हा वाय इथं गेला, हा झेड इथं गेला. डी डिवाइड्स बी सी इन द रेशो झेड इज टू वाय. हा जसं तसं उचलून इथं ठेवायचं. झेड इज टू वाय उचलून इथं ठेवायचं. दॅट्स इट. नेक्स्ट, E divides AC. E divides AC in the ratio what? हा Z उचलायचा इथं ठेवायचा. हा Z उचलायचा इथं ठेवायचा. X उचलायचा इथं ठेवायचा. याला म्हणतात अँगल बायसेक्टिंग फॉर्मेशन्स. दिस इज नथिंग बट द अँगल बायसेक्टिंग म्हणून येतं कन्सेप्ट. प्रोपोर्शनेट साइड्स फॉर्मेशन्स म्हणून तयार होतात. थेरम लिहून काढायचं सगळं अख्खा. थेरम लिहून काढायचं सगळं, त्याचाच खेळ आहे. सेंट्रॉइड सारखं तयार होतं ते पुढे. कन्सेप्ट या डायग्राम वर आहे फक्त. कन्सेप्ट ज्याला समजलं त्याच्यासाठी काहीही अवघड नाहीये पुढचा पार्ट. फक्त लिखाण काम आहे. सो ए डिवाइड्स ए सी इंटरनली इन द रेशो z is to x. And last होता f divides what? F divides AB internally in the ratio. एवढं लक्षात आलं की पुढचा थेरम y is to x. पट 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 स्टेप्स मध्ये उतरवायचं आहे. स्टेप्स मध्ये उतरवायचं आहे फक्त. सेंट्रॉइड जसा होता तसाच आहे, अगदी सेम. ज्याची कमी आहे तो भरून काढायचा, ज्याची कमी आहे तिथं भरून काढायचं. मिड पॉइंट असल्यामुळे तो इझी होता. हा फक्त एक्सटर्नल इंटरनल डिव्हिजन मध्ये जा. एक्सटर्नल इंटरनल डिव्हिजन मध्ये जा. कसं लिहायचंय, हे झालं डिव्हिजन पार्ट. राईट. डी डिवाइड्स म्हणजेच डी इक्वल टू रेशो चेक करा. डी साठी वेक्टर बीसी म्हटलंय. लिहिताना कसं लिहिणार, झेड इंटू सी लिहिणार. ऍडिशन असल्यामुळे चालेल तसं. वाय इंटू बी लिहिणार. बी डिवायडेड बाय झेड प्लस वाय किंवा वाय प्लस झेड. हा इकडे घ्या. dz dy. b into bracket z plus y equal to zc yb. कशाची कमी आहे, a ची कमी आहे. करेक्ट. a कमी आहे. d equal to zc plus yb divided by z plus y. कशाची कमी आहे, a कमी आहे. so add a on both side. xa add करा. d plus zy आणि a d म्हणतो आपण. a d म्हणतो आपण. a d z plus y वेक्टर d प्लस xa इक्वल टू या ठिकाणी xa yb zc. इक्वेशन नंबर 1. x plus y plus z बोथ साइडला डिवाइड करतात. नेक्स्ट स्टेप मध्ये z plus y d xa divided by x plus y plus z ratio formation equal to xa yb zc.
एक्स वाय झेड काय आहे लेंथ ऑफ एबीसी आहे, लेंथ ऑफ एबीसी आहे, एक्स वाय झेड लेंथ ऑफ एबीसी आहे. एक्स ए मॅनेज साठी घेतलाय, इट इंडिकेट्स कॉन्करंट पॉइंट. मॅनेज साठी घेतलाय, या साईडला एक्स ए या साईडला एक्स ए केला तर इथं रेशो फॉर्मेशन तयार झालं. रेशो फॉर्मेशन तयार होतो. हा जसा याच्यासाठी झाला तसं सेम याच्यासाठी प्रोसेस केल्यास मग नाही का ट्रायंगल साठी राईट हँड साईड सगळी इक्वल आली होती, तसं इक्वल येणार आहे, तसं इक्वल येतं. हा एकच पार्ट समजून सांगितलं. अजून दुसरा काढा. कशासाठी ई साठी, तसंच एफ साठी. ई साठी लिहा, एफ साठी लिहा. ई साठी काय येतं ते लिहायचं, एफ साठी काय येतं ते लिहायचं. सांगा बरं. ई असेल तर ऍड काय करावं लागेल, ई असल्यास ऍड काय करावं लागेल, ई असल्यास ऍड काय करावं लागेल, बी वाय ऍड करावं लागतं. बरोबर आहे ना. ए सी मध्ये बी ऍड करावं लागेल. करेक्ट. ए सी मध्ये बी ऍड करावं लागेल. बरोबर आहे का. हे थिंक आलं पाहिजे. हे फक्त डी साठी लिहिलंय, तुम्हाला ई साठी लिहायचंय, एफ साठी लिहायचंय, एफ साठी लिहायचंय. एफ मध्ये ए बी येतं, एफ मध्ये ए बी येतं, राईट. सी ऍड करावं लागतं. करेक्ट. सी ऍड करावं लागतं. ही प्रोसेस टेक्स्टबुक मधून कम्प्लीट करा. यू विल गेट राईट हँड साइड इक्वल. राईट हँड साइड इक्वल आहेत म्हणजे लेफ्ट हँड साइड सुद्धा काय झाल्या इक्वल रेशोज मध्ये आल्या. इक्वल रेशोज काय सांगतो, तर ऑल द लाईन्स आर कॉन्करंट ऑफ द अँगल बायसेक्टिंग फॉर्म्स आर कॉन्करंट. हे तुम्हाला टेक्स्टबुक मधून कम्प्लीट करायचं. टेक्स्टबुक मधून हा पार्ट जशाला तसा कॉपी करायचा. फक्त कन्सेप्ट समजून सांगितलेला आहे. कन्सेप्ट सांगतो, ए अपोजिट साइड एक्स आहे, लक्षात ठेव. बी अपोजिट साइड वाय, सी अपोजिट साइड एफ आहे, झेड आहे, झेड आहे. एडी अँगल बायसेक्टर आहे, एडी अँगल बायसेक्टर आहे, राईट. याचा अर्थ हा वाय सीडी साठी प्रोपोर्शनेट असतं, हा झेड बीडी साठी प्रोपोर्शनेट असतं. याचा अर्थ असा घ्यायचा आहे, डी डिवाइड्स बीसी इन द रेशो झेड इज टू वाय, झेड इज टू वाय. इथं आहे, या ठिकाणी आलं. आता लक्ष द्या, इथं हा झेड सी ला मल्टिप्लाय होतो. हा जो रेशो आहे तो सी ला मल्टिप्लाय, हा जो रेशो आहे वाय तो बी ला मल्टिप्लाय होत असतो, तो तिथे लिहिलाय. चेक करा व्यवस्थित. उलट असतं, झेड सी ला मल्टिप्लाय, वाय बी ला मल्टिप्लाय. चेक करा. ए बी असताना रेशो जर एम एन असेल, हा जर पॉइंट पी असेल तर सांगा कोण कोणाला मल्टिप्लाय होत असतं. हा एम क्रॉस करून बी ला जातो, हा एन क्रॉस करून ए ला येतो. बरोबर आहे का, बरोबर आहे का. हा एम बी ला जातो क्रॉस करून, हा एन क्रॉस करून ए ला येतो. विचार करा, झेड हा क्रॉस करून सी ला जाणार, कळलं. त्यानंतर वाय हा क्रॉस करून बी ला येणार, वाय बी डिवायडेड बाय झेड वाय. कशाची कमी आहे रे इथं, कशाची कमी आहे, इथं एक्स ची कमी आहे. करेक्ट. इथं एक्स ची कमी आहे, राईट. आणि इथं एक्स ए ची कमी आहे. सो एक्स ए बोथ साइडला काय केलं, ऍड केलं. एक्स ए बोथ साइडला ऍड केलं. याला या साइडला घ्या, एक्स ए बोथ साइडला ऍड करा, एक्स ए बोथ साइडला ऍड करा. डी क्लिअर आहे का आता, डी फक्त क्लिअर आहे का, डी क्लिअर आहे का, डी वेक्टर क्लिअर आहे का. हा डी वेक्टर क्लिअर आहे का प्रत्येकाला, डी वेक्टर क्लिअर आहे का. तसंच ई घ्यायचंय, तसंच एफ घ्यायचंय. क्लिअर. टेक्स्टबुक मध्ये चेक करा. सिमिलर प्रोसेस आहे, सिमिलर प्रोसेस आहे. जे समजलं असेल तर ई आणि एफ इझिली फॉर्म करू शकता, ई आणि एफ इझिली फॉर्म करू शकता तुम्ही. येस. आफ्टर डी वी कॅन सिमिलर लाईट फॉर द ई अँड एफ. नाही नाही लिहायचंय पण वी नीड टू राईट. कारण डी मध्ये एक्स ए ऍड होतो, ई मध्ये वाय बी ऍड होणार, एफ मध्ये झेड सी ऍड होतो. वेगवेगळे आहे, थोडस डिफरंट आहे, थोडस डिफरंट आहे. प्रत्येकाची राईट हँड साइड
इक्वल येते प्रत्येकाची राईट हँड साइड. इथे एक्स वाय झेड ने डिवाइड करा, इथे एक्स वाय झेड ने डिवाइड करा. प्रत्येकाची राईट हँड साइड हीच येते. दॅट इज द इन सेंटर. दॅट इज कॉल्ड एज इन सेंटर of the triangle ABC is called the in center H. Is called the in center H. ही concurrent झालं line. These angle bisecting lines are concurrent म्हणतात त्याला. ओके, थेरम कम्प्लीट करायचा आहे. थेरम लिहून कम्प्लीट करायचा. कमीत कमी 3दा 4दा 5दा लिहिलं तरी चालेल. 5 टाइम्स लिहून काढायचं सरळ मनाने विथ स्पीड. एका मिनिटाच्या आत लिहिता आलं पाहिजे. 60 सेकंड्स मध्ये लिहिता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये 5दा लिहून काढलं की बरोबर येतं. काय समजून लिहायचं, कुठेही पाठ नाही करायचं, पाठांतर करायचं नाहीये, समजून घ्यायचंय. हे समजून दिलंय सगळं तुम्हाला. फक्त आता फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायच्या. फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायच्या त्या बुक्स मधून. तेवढं डोकं आहे तुमच्याकडे, फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करू शकता. डोक्याचं काम झालेलं आहे, कारकून वर्क आहे फक्त. आता फक्त कारकून वर्क ठेवलंय तुमच्यासाठी. जमेल ना? बाकीचे झोपले का? जमेल का? लिहिता येईल का? हे समजलं का इथपर्यंत? डी कसा आणला क्लिअर आहे का? डी एकदा समजला की ई आणि एफ सिमिलर प्रोसेस मध्ये जातो सगळ्या. डी मध्ये एक्स ए बोथ साइडला ऍड करायचं, लक्षात ठेवा. ई मध्ये वाय बी ऍड करायचा बोथ साइडला, आणि एफ मध्ये बोथ साइडला झेड सी ऍड करतात. जशाला तसा थेरम कॉपी करता येतो. आता सगळं झेपलंय सर. ओके गुड. कुठलाही थेरम असो, जॉमेट्री असो, सगळं डायग्रामचा खेळ असतो. की डायग्राम वर समजून घ्यायचं पहिल्या. डायग्राम वर समजून घेतलं की बाकीचा पार्ट सगळं मी म्हणलं ना, नुसतं एसे रायटिंग सारखं बरोबर लिहून काढायचं. म्हणून म्हणतो 60 सेकंदात. आम्ही आमच्या वेळेस हा 60 सेकंद मोजून 67 सेकंद टाइम लावायचो आणि कम्प्लीट करायचं. मोजून 60 सेकंद. इतकं चॅलेंज असायचं. थेरम म्हटल्यानंतर 1 मिनिटाच्या आत कम्प्लीट करता आला पाहिजे. आणि फॉर्मॅलिटीज म्हणजे काय? टेक्स्टबुक जसं आहे तसं लिहिणं थेरम. त्याच्यामध्ये सर येस सगळं होतं 60 सेकंदाच्या आत. लोक 100 मीटर रेस आणि 400 मीटर रेस कम्प्लीट करतात राज्यांना. तुम्हाला एक थेरम होत नाही 60 सेकंद मध्ये. कसं काय प्रगती होणार तुमची? प्रगती कसं काय होणार? शक्यच नाही. काहीतरी चॅलेंज असतं, ते ऍक्सेप्ट करावं लागतं. थेरम म्हटल्यानंतर 60 सेकंड्स आर सफिशियंट. फिजिक्स डेरिव्हेशन्स इतके प्रॅक्टिस करायचे की 60 सेकंदाच्या आत लिहिता आले पाहिजे. 60 सेकंदाच्या आत ज्याला लिहिता येतात ना, यू विल बी गेट द गुडविल इन द फिजिक्स. अन्यथा येतच नाही, येऊ शकत नाही त्याला, येऊ शकत नाही. 60 सेकंड टायमिंग लावून बसायची इतकी स्पीड पाहिजे फिजिक्सचा पेपर लिहिताना. एक ना एक डेरिव्हेशन 60 सेकंदाच्या आत लिहिता आलं पाहिजे. विथ डायग्राम सगळं कम्प्लीट पाहिजे. विथ डायग्राम सगळं कम्प्लीट पाहिजे. याला म्हणतात पेपर कम्प्लिशन ऑफ बोर्ड. येऊ शकत नाही ते. तेच सांगतो ना, तुमच्यामध्ये ती क्वालिटी यायला बराच वेळ जाणार. तुम्हाला बराच वेळ जाणार. कमीत कमी 5-6 वेळेस विद्यार्थी लिहून काढतात. 5 टाइम्स. एकदा लिहिलं तर हाच खुश करता तुम्ही. 5 टाइम्स पट समजून लिहून काढतात. एकदा पाहून दुसऱ्या वेळेस परत प्रॅक्टिस, तिसऱ्या चौथा 5व्या वेळेस तर 60 सेकंदाच्या आत झालेला असतो तो पेपर. का नाही होणार? मॅथचा पेपर 3 तासाचा 2.5 तासात मुलं लिहितात. 2.5 तासात. प्रॅक्टिस कशाला म्हणतात? त्याला तर प्रॅक्टिस म्हणतात. नकोय पुणेकरांना, नकोय हे सगळं. पुणेकरांना नकोय हे. ओके घ्या. याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहे. इन सेंटर ऑफ ट्रायंगल विचारलाय. क्वेश्चन नंबर 7 आहे. एक्झाम्पल नंबर 7, 157 पेज. 157 पेज, example number 7, in center शी related आहे. Using vector method, find the in center of triangle whose vertices are. In center of triangle whose vertices are. In center of triangle whose vertices are. A दिलाय 0,3,0. B given आहे 0,04. B given आहे 0,04. C 0,34. 0,34. A given आहे 0,30, B given आहे 0,04, C given आहे 0,34. ओके. आज मी सिंहगड रोड ब्रांच वरती असेल ना. किती वाजता यायचंय? 2 o'clock. 2 PM. एक्झॅक्ट 2 PM.
तुमचं काय वेक्टर असेल तर एक्सरसाइज 5.1 आणि डिफरन्सिएशन असेल तर 1.1 म्हणजे काय असेल तुमचं 1.1 1.3 क्लिअर केलं जाईल, समजून दिलं जाईल तुम्हाला. वेक्टर मधला पार्ट 5.1 शी रिलेटेड सांगितलं जाईल, डिफरन्सिएशन 1.1 1.3 शी रिलेटेड सांगितलं जाईल. कुठं? सिंहगड रोड ब्रांच. काय डाऊट असेल तर घेऊन या. या 2 चॅप्टरशी रिलेटेड काय डाऊट असतील तर घेऊन या. अदर चॅप्टर्सचे असतील तर तुम्हाला वेट करावं लागेल अप टू द 3:30 पर्यंत. ज्यांना अदर चॅप्टरचे डाऊट आहेत, एमसीक्यू डिफिकल्टी आहे, त्यांनी 3:30 to 4 PM अभ्यास करत बसा. तिथंच 3:30 ला फ्री होईल. आफ्टर 3:30 to 4 PM आय विल एक्सप्लेन. आता एक्झॅक्टली 2 राईट, कधी यायचं नाही. एक्झॅक्टली 2. ज्यांचं गॅरेडियन असेल त्यांनी, गॅरेडियन ज्यांचं आहे, ज्यांचं गॅरेडियन आहे त्यांनी किती वाजता यायचंय? 12 to 2. तुमचा लास्ट टाइम जेवढा पार्ट झाला तिथून पुढे कंटिन्यू असेल. लास्ट टाइम जो पार्ट झाला त्याच्या पुढचं कंटिन्युएशन असेल. 12 to 2 गॅरेडियन बॅच, सिंहगड रोड ओनली. SR रोड ओनली. यस. दोन नंतर यायचं. वेक्टर अँड डिफरन्सिएशन ज्यांचे डाऊट्स डिफिकल्टीज काय असतील तर एक्झॅक्टली 2 o'clock. प्रत्येकाला वेगवेगळं घेत बसणार नाहीये, त्यामुळे 2चा टायमिंग द्या. के मार्केटला फिजिक्स. टुडे फिजिक्सचा मेसेज आहे. टुडे फिजिक्स मेसेज असेल, फिजिक्स साठी आहे. मेसेज चेक करा, पोस्ट चेक करा, चेक इन ग्रुप, चेक इन ग्रुप. ग्रुप मध्ये चेक करा, तुमचे तुम्हाला मेसेज येतील. येस, दोन्ही सर असतीलच, दोघेही सर असतीलच. ओके, लक्ष द्या. सो फर्स्ट हा ए ऍज अ ए वेक्टर काढा. दिलेल्या डायग्राम वरून ए वेक्टर 0i 3j बी वेक्टर 0i 0j 4k सी 0i 3j 4k. ओके, याच्यावरून लेंथ ऑफ ए बी तयार करा. ए बी वेक्टर म्हणजे बी बार मायनस ए बार, बी सी वेक्टर म्हणजे सी बार मायनस बी बार, ए सी वेक्टर म्हणजे सी बार मायनस ए बार. सांगा पटापट. डिफरन्स घ्यायचा असतो, डिफरन्स घ्यायचं असतं. सो टेक दॅट डिफरन्स, टेक दॅट डिफरन्स. बी मायनस ए, बी मधून ए सबट्रॅक्ट करा. 0 मायनस 0 0 आहे. बी ला पहिले वाचा, नंतर ए ला. 0 मायनस 3 मायनस 3j 4 मायनस 0 4k. बी सी, सी मायनस बी 0 मायनस 0 3 मायनस 0. पहिले सी ला वाचा, नंतर बी ला. 3 मायनस 0 3 मायनस 0 4 मायनस 4 0 के. व्यवस्थित लिहा. ए सी, पहिले सी नंतर ए. 0 मायनस 0 3 मायनस 3 0j 4 मायनस 0. कुणाला फर्स्ट वाचायचं आहे हे लक्षात ठेवा. ए बी मध्ये बी फर्स्ट देन ए, बी फर्स्ट देन ए, बी फर्स्ट देन ए असं रीड आउट करतात. बी सी मध्ये सी फर्स्ट देन बी, सी फर्स्ट देन बी, सी फर्स्ट देन बी, त्यामुळे तसं आहे. ए सी मध्ये सी फर्स्ट देन ए, सी फर्स्ट देन ए, सी फर्स्ट देन ए, सी ए, यांच्यामधला डिफरन्स इथं लिहिलेला. सो मॅग्निट्यूड ऑफ ए बी किती? ए बी मॅग्निट्यूड म्हणजे एक्स असते. सॉरी, ए बी म्हणजेच इथं सी च्या अपोजिट साइड झेड असते. सॉरी, सी च्या अपोजिट साइड झेड असते. ए बी हा सी ला अपोजिट आहे. सी अपोजिट, सी अँगल अपोजिट, right? And that is Z. Magnitude of AB, magnitude of BC, that is Y, and magnitude of AC. BC च्या opposite, sorry, A angle. A angle आहे म्हणजे हा X झाला.
ते लक्षात ठेवा व्यवस्थित. ए अपोजिट कोण असतो? एक्स. बी अपोजिट कोण असतो? वाय. आणि सी अपोजिट झेड असतो. हे माइंड करा. हे माइंड करावं लागेल तुम्हाला. हे माइंड करावं लागेल. कोण कोणाच्या अपोजिट आहे चेक करा. ए च्या अपोजिट एक्स, बी च्या अपोजिट वाय, सी च्या अपोजिट झेड. सी च्या अपोजिट झेड हे तुम्हाला माइंड करावं लागेल. लेंथ काढायच्या, इन सेंटर काढायचं बेसिकली आपल्याला. काय काढायचंय? इन सेंटर ऑफ ट्रायंगल काढायचं. इन सेंटर ऑफ ट्रायंगल काढायचं. राईट. सो आताच फॉर्म्युला आपण इन सेंटरचा पाहिला. इन सेंटरचा फॉर्म्युला एच. जर इन सेंटर असेल तर एच वेक्टर, इथं बी वेक्टर, या ठिकाणी सी वेक्टर, ए बी सी. सो लक्षात ठेवा इन सेंटरचा फॉर्म्युला एच इक्वल टू, इन सेंटरचा फॉर्म्युला एच इक्वल टू ए बार इंटू एक्स, एक्स इंटू ए, एक्स इंटू ए. कुठेही पाठ करायची गरज नाही. वाय इंटू बी, वाय इंटू बी बार, झेड इंटू सी, झेड इंटू सी, डिवायडेड बाय एक्स प्लस वाय प्लस झेड. एक्स वाय झेड ह्या लेंथ आहेत साइडच्या. कुठली लेंथ कशाची आहे? अगदी सिंपल. ए अपोजिट एक्स, बी अपोजिट वाय, सी अपोजिट झेड. एक्स ए, वाय बी, झेड सी, एक्स प्लस वाय प्लस झेड. सांगा एक्स झेड वाय किती आलं? ए सी. बरोबर आहे का? ए सी इज द वाय. कोण कोणाच्या अपोजिट? ए च्या अपोजिट एक्स, बी च्या अपोजिट वाय, सी च्या अपोजिट झेड. एवढं फिट डोक्यात ठेवायचं. एकदम फिट डोक्यात ठेवायचं. झालं. इन सेंटर म्हणजे काय? हा एक्स ए वेक्टरला, वाय बी वेक्टरला मल्टिप्लाय, अँड झेड सी वेक्टरला मल्टिप्लाय. एक्स ए प्लस वाय बी प्लस झेड सी डिवायडेड बाय एक्स प्लस वाय प्लस झेड. एक्स प्लस वाय प्लस झेड. एक्स लेंथ किती? झेड लेंथ किती? 3 चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर, रूट ऑफ -3 चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर, म्हणजेच 9 प्लस 16, रूट ऑफ 25 as the 5, रूट ऑफ 3 चा स्क्वेअर, रूट ऑफ 9 as a 3, AC, रूट ऑफ -4 चा स्क्वेअर, रूट ऑफ 16 as a 4, रूट ऑफ 16 as a 4. ओके, या पद्धतीने काय सांगा, काय लिहिणार शेवटी? एक्स हा 3 आहे, एक्स हा 3 आहे. माइंड करा. ए वेक्टर 3j किती आहे? 3j. ए वेक्टर फक्त 3j आहे. प्लस प्लस वाय किती आहे? 4 आहे. वाय 4 आहे. बी वेक्टर कुठे आहे? इथे आहे. किती येतो? 4k. 4k येतो. व्यवस्थित लिहा, काही गडबड नाही झाली पाहिजे. झेड किती आहे? 5 आहे. कुठला वेक्टर रेफर करायचा? ए बी. सी वेक्टर रेफर करायचा आहे. सी ॲज सी 0i 3j plus 4k, 3j plus 4k divided by what? X plus y plus z, 3 plus 4 plus 5. फायनल आन्सर सांगा किती आहे? फायनल आन्सर किती येतं ते सांगा. दिस इज द इन सेंटर. विचारलं जातो, सीईटी ला पण येतो, सेंट्रॉइड पण विचारतात कधी कधी, पण इन सेंटर त्याच थेरमला बेस असलेला हा क्वेश्चन आहे. थेरम बेस असलेला क्वेश्चन आहे. टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला बीसी, एसी, एबी या साइड्स मेन्शन केल्यात. कशामध्ये? मॅग्निट्यूड बाबतीत. आणि आपण सिंपल केलंय, या मॅग्निट्यूड एक्स असतात, वाय असतात आणि झेड असतात. मॅग्निट्यूड ऑफ ए बी चेक करा त्यांनी काय केलं. एक्स ला कन्सिडर करा. बीसी ची मॅग्निट्यूड ए ला मल्टिप्लाय केली वेक्टर ए ला. करेक्ट आहे का? बीसी मॅग्निट्यूड वेक्टर ए ला, बीसी ला एक्स म्हणा, असा त्याचा अर्थ होतो. सांगा फायनल आन्सर. फायनल आन्सर 2j plus 3k. येस, करेक्ट. हा किती झाला? 9j निंजा. ओके, 16k प्लस 5 into 3 15j plus 20k divided by 3 plus 4 7 plus 5 12. सांगा फायनल आन्सर. j with j किती झालं? 15 plus 9 24j plus 16 plus 36k divided by 12.
I नाहीच आहे त्या ठिकाणी. I नाही आहे त्या ठिकाणी. I नाहीच आहे त्या ठिकाणी. I नाहीच आहे त्या ठिकाणी. I नाही आहे त्या ठिकाणी. काय झालं फायनली 12 ने डिवाइड करा. 12 ने डिवाइड करा. किती येईल? 12 ने जर डिवाइड केलं तर हा पार्ट 0i तिथं नाहीये 0. येस I नाहीये म्हणजे 0i 2j and 3k. This is the in center vertex. 0, 2, 3 मध्ये all the angle bisectors will meet. 0, 2, 3. All the angle bisector will meet at this point. ABC मधून ड्रॉ केलेले अँगल बायसेक्टर या पॉइंटला मीट होतात. हा त्याचं कन्क्लुजन आहे. होतं हे 10th ला? होतं का अर्णव, अवनी? होतं का हे 10th मध्ये इन सेंटर पार्ट 2D मध्ये? नाही, आपल्याला स्ट्रेट लाईन मध्ये होता. स्ट्रेट लाईन मध्ये होता ऑर्थो सेंटर, आठवतं? सेंट्रॉइड, सर्कम सेंटर, हे कसे 2D मध्ये काढतात. सीबीसी ला नव्हता. ऑर्थो सेंटर, इन सेंटर, सर्कम सेंटर आणि वन मोर असतो. कुठला? अँगल बायसेक्टर जॉईनिंग द पॉइंट, परपेंडिक्युलर बायसेक्टर जॉईनिंग द पॉइंट. एक ऑर्थो सेंटर असतो. ऑर्थो सेंटर, इन सेंटर, सेंट्रॉइड अँड द कुठला अजून एक 4 असतात असे. 4 सेंटर फॉर्मेशन्स असतात. हे 4च्या 4 थेरम म्हणून आहेत तुम्हाला. सर्कम सेंटर करेक्ट. 4 असतात. लिहून ठेवा ते व्यवस्थित. फर्स्ट वन सेंट्रॉइड. सेकंड वन आताच लर्न केलेलं इन सेंटर. तिसरा सर्कम सेंटर. 4 असतात. आणि फोर्थ कुठलं रे? वन मोर. कुठला? ऑर्थो सेंटर. अल्टिट्यूड जॉईन. हे चेक करायचे गुगल वरती चेक करून पाहायचं. सेंट्रॉइड सोपं आहे. इन सेंटर पण सांगितलंय. सर्कम सेंटर कशाला म्हणतात, ऑर्थो सेंटर कशाला म्हणतात, डिफरन्स. अँगल बायसेक्टर जॉईनिंग द पॉइंट इज कॉल्ड एज सर्कम सेंटर. आणि ऑर्थो सेंटर परपेंडिक्युलर जॉईनिंग द पॉइंट्स इज कॉल्ड एज परपेंडिक्युलर बायसेक्टर जॉईनिंग द पॉइंट इज कॉल्ड एज ऑर्थो सेंटरला हाईट जॉईनिंग द पॉइंट सॉरी, आणि सर्कम सेंटरला परपेंडिक्युलर बायसेक्टर जॉईनिंग द पॉइंट्स म्हणतात. लक्षात ठेवा हे थेरम म्हणून आहेत तुम्हाला. 4च्या 4 थेरम आहेत. एक येतो दरवर्षी. हे 4 थेरम्स आहेत आणि याच्या आधीचे 2 थेरम, थेरम नंबर 2 आणि थेरम नंबर 4, आणि परत हे 4 एक्स्ट्रा, असे 6 थेरम्स आहेत. एक नक्की विचारतात एक्झाम. ओके, क्वेश्चन नंबर 8 तुम्ही करा स्वतः. क्वेश्चन नंबर 8 तुम्ही स्वतः करा. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 हे क्वेश्चन विचारले जातात स्पेशली. सॉल्व एक्झाम्पल 9 सेंट्रॉइड वरती, किंवा सॉल्व एक्झाम्पल 9 तुम्ही करा. एक्सरसाइज मधला क्वेश्चन घेतो. क्वेश्चन नंबर 9च आहे तिथं पण. थर्ड वर्टेक्स सी विचारला. एक्सरसाइज 5.2 मधला 9th क्वेश्चन घ्या. एक्सरसाइज 5.2 मधला 9th घ्या आणि सॉल्व एक्झाम्पल 9 तुम्ही सॉल्व करून ठेवा. होमवर्कला तुम्हाला सगळेच एक्झाम्पल सॉल्व करायचे. होमवर्क साठी सगळे एक्झाम्पल सॉल्व करायचे. पण होमवर्क साठी तुम्हाला सगळे एक्झाम्पल सॉल्व करायचे. Exercise 5.2. Example 9. Question 9.
सॉल्व एक्झाम्पल तुमची तुम्ही करा 9 नंबरचं एक्सरसाइज 5.2 मधला 9 मी घेईल. काय दिलेलं या ठिकाणी इफ द टू वर्टायसेस ऑफ ट्रायंगल्स आर A 314 A 314 B -4 5 -3 B -4 5 -3 C काढायचं and the centroid of triangle is G. Vertices तुम्हाला given G is the centroid whose vertices -1 to 1 G is the centroid for the coordinates of the third vertex C of the triangle, and let that third vertex as XYZ. Let the third vertex as XYZ. XYZ ha third vertex cell. Let the third vertex as X, Y, and Z. X, Y, and Z. Third vertex as the X, Y, Z. Centroid जर असेल तर बाकी फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करा. हा असतो A वेक्टर, हा असतो B असतो, हा C असतो, C वेक्टर असतो. सो A वेक्टर फॉर्मॅलिटीज आहेत ह्या 3i j प्लस 4k. बोर्डला याच्याशिवाय मार्क्स नाही मिळणार, 0 मार्क्स मिळेल. अदरवाईज जर डायरेक्ट काही शॉर्टकट केलं तुम्ही तर 0 मार्क्स मिळतील. यू नीड टू राईट दिस फॉर्मॅलिटीज ऑल. शॉर्टकट जर म्हणलं तर G इक्वल टू A बार प्लस B बार प्लस C बार डिवायडेड बाय किती असतो 3. So 3 times G equal to A B plus C. C काढायचा आहे. C equal to 3G minus A minus B. 3G minus A minus B. C vector मिळेल and that is their vertices. Is their vertices. G equal to addition of A B C divided by 3. 3 vertices चे addition divided by 3 असतो. C म्हणजेच किती XI YJ ZK. C म्हणजेच XI YJ ZK. आता मी तुम्हाला सांगतो अगदी सिंपल असतं. 3 - 4 शॉर्टकट मध्ये लिहायचं असेल तर 3 - 4 plus x डिवाइडेड बाय किती लिहिणार 3. तिघांची ऍडिशन डिवाइडेड बाय 3. हा झाला तुमचा x कोऑर्डिनेट विच इज गिवन. किती येतो 3 - 4 plus x. शॉर्टकट मध्ये लिहितो I J K वगैरे काही नाही डिवाइडेड बाय 3 इक्वल टू किती लिहा -1. का हा फर्स्ट x कोऑर्डिनेटची ऍडिशन आहे. x कोऑर्डिनेटची ऍडिशन आहे. इथला x घेतला 3, इथला -4, इथला x, सगळे x x काउंट करा. 3 - 4x 3 - 4x डिवायडेड बाय 3 इक्वल टू किती रे सेंट्रॉइड -1. याच्यावरून x काढा किती येतं सांगा. x काढा पटकन. सो 3 त्या साइडला गेला. 3 - 4 हा -1 होतो. -1 plus x equal to -3. So x equal to -3 plus 1 -1. Similar for the y calculations करा. नंतर फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करा. इथल्या तुम्हाला क्रॉस चेक होऊन जाईल. y साठी इथं 1 प्लस 5 y ऍड करा प्लस y डिवायडेड बाय 3 इक्वल टू y कोऑर्डिनेट घ्या 2. g चा y कोऑर्डिनेट 2. 1 plus 5 6 plus y equal to 6. Y equal to 6 minus 6 0. Y is 0. नेक्स्ट हे हे जस्ट शॉर्टकट आहे. असं लिहिलं तर 0 मार्क मिळतील तुम्हाला. बोर्डला असं लिहिलं 0 मार्क. 4 - 3 बोर्डला या मेथडने जायचंय. I J K याच्यात टाकायचं. येस किती y साठी 4 - 3 plus z divided by 3 equal to इथला पॉइंट टाका 1. z कोऑर्डिनेट टाका 1. कॅल्क्युलेशन्स करा. 4 - 3 1 plus z equal to 3. सो z कोऑर्डिनेट किती आहेत 3 - 1 2. चेक करा आन्सर -2 0 2 आहे. c चे वर्टायसेस मिळतात -2 0 2.
असं लिहिलं तर, असं जर लिहिलं तर 0 मार्क, डायरेक्ट 0 मार्क, काही मिळणार नाही मार्क्स. तुम्हाला वेक्टर मेथडनी जायचंय, प्रॉपरली आय जे के मध्ये सगळं लिहित 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 खाली यायचं. तुम्हाला एक्झॅक्टली XYZ मिळतात, एक्झॅक्टली XYZ मिळतात. पण फॉर्मॅलिटी कम्प्लीट बाय युजिंग वेक्टर मेथड, डोंट गो बाय दिस मेथड. या मेथडने जायचं नाहीये, हा फक्त कॅल्क्युलेशन पार्ट. x1 x2 x3 डिवायडेड बाय 3 इक्वल टू सेंट्रॉइडचा x कोऑर्डिनेट, x x x इक्वल टू -1, y y y इक्वल टू 2, z z z इक्वल टू 1. या पद्धतीने ते फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायचे. फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायच्या. 3 into g, g वेक्टर. G is -I 2j plus k. -I plus 2j plus k. इथं टाका तो वेक्टर. 3 into ब्रॅकेट. सगळं तेच आहे, फक्त हा शॉर्ट मध्ये लिहिलंय. -I plus 2j plus k minus a वेक्टर 3i plus j plus 4k minus b 4i plus 5j minus 3. करेक्ट. कॅल्क्युलेशन केल्यास फायनल आन्सर येतं -2i. सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 0j plus 2k आन्सर मिळतं. This is the C vertices -2, 0, 2. That is XYZ. C ची vertices म्हणून द्या. फॉर्मॅलिटीज वेक्टर मेथडनी जावं लागणार आहे, या मेथडनी नाही, हे लक्षात ठेवा. वेक्टर मेथड कंपल्सरी आहे, नो डाऊट. क्लिअर आहे? क्लिअर आहे का? सो आजचे 2 थेरम. इन सेंटर वर वर्क करा. इन सेंटर येतो मॅक्सिमम, राईट, आणि सेंट्रॉइड. सेंट्रॉइड अँड द इन सेंटर कन्सेप्ट होता आज. सेंट्रॉइड अँड द इन सेंटर हा आजचा कन्सेप्ट होता. सो सिंगल रोड स्टुडंट्स लक्षात ठेवा टायमिंग. ओके, थँक्यू, बाय. या कमिंग संडेला आय थिंक बायोची एक्झाम आहे का? कमिंग संडे विच एक्झाम? मॅथ्स मध्ये काय ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह झालेलं का आपला एक्झामला? ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह घेतलेला का आपण एक्झाम मध्ये? मॅथ्स मध्ये ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह एक्झाम झाली का? तो चॅप्टर आणि वेक्टर ठेवेल. सीईटी संडेला असणार आहे का? यस आहे. कमिंग संडे सीईटी असणार आहे. ओके, आपल्या वेळेस एक्झामला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह अँड वेक्टर जेवढा कम्प्लीट होईल तेवढा वेक्टर. आपल्या वेळेस एक्झामला म्हणतोय मी, संडेच्या एक्झामला. या कमिंग नाही, कमिंग संडेला बायो असेल, त्याच्यानंतर परत लेक्चर्स होतीलच आपले. जेवढा वेक्टर कम्प्लीट होईल तेवढं पूर्ण वेक्टर ठेवू का फक्त? ओके, तयारी करा वेक्टरची. वेक्टर ठेवेल फक्त. वेक्टरची व्यवस्थित तयारी करा. वेक्टर वरती कमिंग नेक्स्ट संडेला एक्झाम असेल. या नाही, कमिंग संडेला बायो आहे आणि त्याच्यानंतर मॅथचा टर्न आहे. मॅथच्या वेळेस एक्झामला वेक्टर सेक्शन असेल, वेक्टर असेल. जेवढा कम्प्लीट असेल त्याच्यावरती एक्झाम घेईल. जेवढा कम्प्लीट असेल त्याच्यावरती एक्झाम असेल. Okay, thank you.